मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा खर्च सरकारला परवडेना झाला। 18 नोव्हेंबरनंतर योजना बंद होणार। काय आहे नेमकं व्हायरल मेसेजच्या मागचं सत्य? आपण ते सत्य जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडकी बहीण योजना बंद होणार का, असा महिलांकडून प्रश्न सरकारला विचारला जात आहे। हा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने लाडक्या बहिणींमध्ये गोंधळ उडाला आहे। 18 नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे, परंतु ही योजना खरंच बंद होईल का, आपण बघूयात। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे। 18 नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे। यामुळे लाडक्या बहिणींना धक्का बसला आहे। पण सोशल मीडियावरील या व्हायरल मेसेजच्या मागचं सत्य नेमकं काय आहे बघायला पाहिजे। लाडक्या बहिणींना मिळालेल्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय आला आहे। त्या महिलांसाठी बदल झालेले आहेत। सध्या लाडक्या बहिणी योजनेत 1.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी आहेत। यातील काही खोटे लाभार्थी देखील आहे। यामुळे सध्या सर्व अर्जाची पडताळणी सुरू आहे। यासाठी ई-केवायसी करण्यास सांगण्यात आले आहे। पण सोशल मीडियावर केला जात असलेल्या दाव्यानुसार खरंच लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का, आपण बघूयात। काय आहे नेमकं व्हायरल मेसेज मागचं सत्य? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की 18 नोव्हेंबरनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। सरकारचा लाडक्या बहिणींना खर्च परवडत नसल्याने ही योजना बंद केली जाणार आहे। या व्हायरल मेसेजमुळे लाडक्या बहिणींमध्ये गोंधळ उडाला आहे। मुख्यतः ग्रामीण भागातील अनेक बहिणींना अद्यापही लाडक्या बहिणीचे अनुदान मिळालेले नाही। यामुळे ही योजना बंद झाली असल्याचे म्हटले जात आहे। शिवाय अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुद्धा झालेली नाही। तुमची सुद्धा ई-केवायसी झाली नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही ई-केवायसी करून घ्या। काय आहे नेमकं व्हायरल मेसेज मागचं सत्य? महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। सध्या ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली असून याची पडताळणी सुरू आहे। यासाठी लाभार्थ्यांना 2 महिन्याचा वेळ देण्यात आला होता। यासाठी आता केवळ 5 दिवस उरले आहे। 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया लाभार्थ्यांना पूर्ण करायची आहे। ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहील। सध्या काही लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही। वेबसाईट बदललेली असल्याने लाभार्थी अनुदान मिळण्यास वेळ लागत आहे। त्यामुळे तुमचीसुद्धा ई-केवायसी बाकी असेल तर तुम्ही लगेच जाऊन ई-केवायसी करून घ्या। आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही लगेच जाऊन ई-केवायसी करून घ्या। व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आणि कुठल्याही प्रकारची ही योजना बंद होणार नाही ही अफव्यावर कोणीही विश्वास ठेवू नका। आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका।